मॅप बघून तुम्हाला समजलं असेलच आम्ही कुठे चाललेलो आहोत. तर आज आहे 29th ऑफ डिसेंबर आणि आम्ही विचार केला जर आपल्याला 2023 ला गुड नोट वर बाय बाय करायचंय आणि 2024 मध्ये जायचंय तर साईबाबांचे ब्लेसिंग्स घेऊन पुढे जाऊयात आणि 2024 पण रॉकिंग म्हणूया जसं 2023 होतं. आम्ही स्टार्ट केलेलं आहे अराउंड 9:30 ला फ्रॉम पनवेल. शिर्डीला दाखवत आहे 5 hours and 9 minutes. ओव्हरऑल तुम्हाला 5-5.5 तास लागतात. कोण चाललेलो तर किरण आहे, आई आहे आणि व्योम आहे. व्योमला तसंच मी आंघोळ करून पटकन उचलला आणि घेऊन आलो त्याचे कपडे बदलायचे. हे बघाल तुम्ही तर किरणनी मस्तपैकी त्याच्यासाठी एक बेड बनवलाय म्हणजे तो ह्याच्यावर झोपू शकतो आरामात. आणि झोप उडवलीये. सनलाइट बघा किरण मस्त आहे. मॅप्रोचं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम दिसत आहे. डोप है ना व्योम? येस. हाऊ आर यू फीलिंग व्योम? आर यू एक्साइटेड? लेट इट ट्राय. व्योम बघा, व्योम म्हणजे मग स्टंट करायला जातो व्योम. कम बेबी, कम टू मम्मा, कम टू मम्मा. सो बेसिकली शिर्डीला जायला 2 रूट आहेत. एक रूट आहे इगतपुरी नाशिक, दुसरा रूट आहे जो तळेगाववरून जातो. यावेळी आम्ही डिसाईड केलं की आपण काहीतरी नवीन रूट घेऊया. रिसेंटली मी इगतपुरीला गेलो होतो तर मला माहिती आहे की तिथे त्या रोडचं बरंच कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि बरेच त्यांनी डायव्हर्जन क्रिएट केले. तर बेटर म्हटलं ते अवॉइड करूया, एक्सप्रेस हायवे पकडूया आणि डायरेक्टली तळेगाववरून शिर्डीला निघूया. दोन्ही रूट मध्ये टाइम गॅप आहे तो फक्त 15 मिनिटाचा एक्स्ट्रा दाखवतोय की त्या रूटवरून गेलो तर 15 मिनिटं लवकर पोहोचू आणि ह्या रूटवरून गेलो तर 15 मिनिट थोडंसं लेट जाऊ. एक फ्यूल स्टॉप घेतो आणि मग आपण परत जर्नी कंटिन्यू करतो. डिस्कशन झालेलं की कुठेही जाण्या अगोदर आदल्या दिवशीच किंवा त्याच्या आदल्या दिवशी फ्युएल अप करणं. आता जर्नी चालू नाही केली तर पहिला स्टॉप आला. टेन्शन नको घेऊ, लवकर जाऊ आपण, लवकर. मोठी मोठी बाते आणि बाकी सगळे वडापाव खात. वडापावसाठी तर तुला घ्यावाच लागणार आहे. मी फ्यूल स्टॉप इज मोर इम्पॉर्टंट की वडापाव? वडापाव ऑफकोर्स. एकदम घराच्या जवळच आहे तर म्हटलं फ्यूल अप करून घेऊ, मध्ये थांबायला नको. काढले की हाफ टँक मध्ये 500 किलोमीटर चालेल पण म्हटलं चल ठीक आहे टॉपअप करून ऍटलीस्ट 2000 तर ऍड करून ठेवूया आणि बघूया पुढे. अरे माशी किती आहे रे इकडे, बघू नन्ना काय करतोय. आतापर्यंत 2 टोल भरले, शेडूंग आणि लोणावळ्याचे जे कॅप्चर करायचे राहिले पण त्याचे प्राइस बघू शकता. पोचलेलो आहोत खंडाळा घाटमध्ये. स्टील 5 तास आहेत. लोणावळ्याला बघा टुरिस्ट पॉइंट. तुम्हाला पण इथे हॉल्ट घेऊन फोटो वगैरे काढायचा असेल तर नक्कीच स्टॉप घेऊ शकता आणि ब्युटिफुल पिक्चर्स क्लिक करू शकता. हा घाटातला रोड होता. सो ज्यांना पण वक्या वक्या वो असं होत असेल त्यांनी काय करायला पाहिजे किरण? ज्यांना पण मीटिंग सारखं होतं त्यांनी फक्त रस्त्यावर फोकस इकडे तिकडे बघू नका. नाही, चुकीचा आन्सर आहे. त्यांनी फक्त उलटी करावी. उलटी करण्यापेक्षा त्यांनी टॅबलेट घ्यावी. प्रवासी गोळी तुम्ही घेऊ शकता 1 तास गाडीमध्ये बसण्या अगोदर. अंडेम 4 mg/md म्हणजे जी डिझॉल्व्ह होते तोंडात टाकल्यावर बेस्ट टॅबलेट आहे. ज्यांना पण त्रास होतो प्लीज ही गोळी घेऊन बघा, तुम्हाला नक्की फरक पडेल. आम्ही पोचलोय तळेगावला आणि जेव्हा तुमचे को पॅसेंजर झोपतात आणि तुम्हाला गाडी चालवायला लागते तेव्हा तुम्हाला कसं वाटतं तुम्ही मला नक्की सांगा. अरे ब्लॉगर, आतापर्यंत रोडची क्वालिटी बरी आहे. तळेगाव जो कनेक्ट होतो ना तिथे ना ट्रॅफिक होतं. तुम्हाला असं MIDC रोड नाही पाठवतो. MIDC रोड चांगला आहे. बाजूला बघू शकता मोस्टली प्लांट्स अँड फॅक्टरीज. रोड बघू शकता थोडा नॅरो आहे. सर जर तुम्हाला 1 लेन मध्ये प्रॅक्टिस आहे चालवायची तर तुम्ही हा रोड घेऊ शकता. सेकंडली आय वुड रेकमेंड दुपारच्या टायमाला ट्रॅव्हल करा जेव्हा उजेड असेल, कारण की हा सामसूम रस्ता आहे. व्योम मागे खेळत आहे त्याच्या बेडवर. हा त्याचे सगळे टॉईज आणलेत आम्ही. इज प्लेइंग, हॅव्हिंग गुड टाइम. ते आहे व्योमला खूप जास्त भूक म्हणून आम्ही विचार केला हॉटेल स्वादिष्ट व्हेज नॉनव्हेज इकडे हॉल्ट घेऊन बघूयात कसं आहे जेवण.
रेस्टॉरंट खूप मोठं आहे, क्लीन आहे, हायजेनिक आहे. ही फॅमिली रूम आहे आणि त्या साईडला बार्सच्या जी आहे ती नॉर्मल रूम आहे. बघू शकता इंटेरियर ॲम्बियन्स पण खूप चांगला आहे. ऑनेस्ट फूड रिव्ह्यू पण देणार. सो कसं आहे जेवण किरण? चांगलं आहे. आणि त्यांनी व्योम करता इथे कोकोमेलन लावून दिलंय, जे व्योम बघत आहे कडेवर. टेस्टी जेवण होतं आणि याची प्राईस बघा, टोटल बिल आमचं केवढं झालं. सो मी नक्की रेकमेंड करीन की तुम्ही या हॉटेलमध्ये येऊन एकदा तरी फूड ट्राय करा. व्यू अँड मम्मा एन्जॉईंग द स्विंग. आर यू एन्जॉईंग नन्ना? नॉट सो. नन्ना कुठे जायचंय? शिर्डीला ना? किती वेळ लागेल काय माहिती. चलो चलो करतोय. घे, चल फटाफट घे, आपल्याला शिर्डीला जायचं आणि हा, 3 चलो, तास चलो. ड्राईव्ह करायचंय. हा चल चल फटाफट. 6 के टॉप के नाही ना, मॅप नको. चालू केलं ते. मम्मा घेऊ तुमच्या पार्सलला. कम बेबी, कम कम कम. गो नन्ना, गो गो. लेट डॅडा ड्राईव्ह. माय बेबी, माय. ही काय लावून ठेवलं मम्माने? अरे ऊन येतं आम्हाला, ऊन नको. चलो चलो. सो या रस्त्याला टोल रस्ता म्हणतात. 3 पदरी रोड आहे, त्या साईडने पण 3 पदरी आहे. असं नाही करत लागेल. मावशीने एकदम छान. अरे सगळ्यांचं जेवण झालंय, आता सगळ्यांचं पोट फुल आहे. आता आपण डायरेक्टली शिर्डीला थांबलो आणि तुम्ही बघू शकता 4:42 ETA टाइम आहे आणि आपल्याला टोटल 2.5 तास लागतील पोहोचायला तिकडे आणि 128 किलोमीटर्स बाकी आहे. आम्ही चाकणच्या इथे हॉल घेतलेला, तर मी डिसाईड केलं की तो टाइम युटिलाइज करू आणि मी ना काही ड्रोन शॉट्स काढले, तर तुम्ही पटकन जा आणि ड्रोन शॉट बघा. आता आम्ही पोहोचलोय मनसरच्या इकडे. हा रोड आहे ना, मी फर्स्ट टाइम घेतला आणि अमेझिंग आहे. हा आम्हाला लागलाय तिसरा टोल, जो आहे चालकवाडी. मोठा आहे पण गाड्याच नाहीये. आणि या टोलचे आमचे झाले एवढे. आणि जर तुम्हाला इथे बघू शकता आजूबाजूला असे छोटे धाबा टाईप आहेत. जर तुम्हाला चांगलं रेस्टॉरंट हवं असेल जिथे बसून निवांत खाऊ शकता, सो नक्की आम्ही गेलेलो ते ट्राय करा. किलोमीटर ऑलमोस्ट झालेले आहेत आणि असाच रोड आहे. आजूबाजूला डोंगर, काथा. 2 लेनचा स्पीड मेंटेन करू शकता. नाशिक रोडवरून आम्ही आता एक्झिट करतोय. संगमनेर पुणे रोडला आम्ही आता इथून कनेक्ट करतोय आणि आता आहे शिर्डी 1 तासावर. आता हा रोड बघूयात कसा आहे. मगाचा तो टोल रोड म्हणतात त्याला, तो खूप सुंदर होता. त्याचा टोल एवढा होता. आता आम्ही ज्या रोडला आहोत तो आहे शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्टचा बॅक साईड. हे बघू शकता तुम्ही फोटो, इन केस तुम्हाला माहीत नसेल शिर्डीला इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. हे फेन्सिंग आहे ज्याच्या पलीकडे रनवे आहे आणि हा रोडवरून आपण शिर्डीला जाऊ शकतो. 17 किलोमीटरचा. आणखी 22 मिनिट्स टू गो. वाजलेले आहेत 4:30. आम्ही टार्गेट करतोय ऍटलीस्ट 5च्या आत आम्ही पोहोचून. तुला माहिती होतं? तुम्ही फ्लाईटने पण शिर्डीला येऊ शकता जर तुम्हाला टाईम वाचवायचा आहे. पण मी जस्ट चेक केलं तर शिर्डीच्या एअरपोर्टला
तुम्हाला 2 वेचे अराउंड 18,000 ते 17,000 पर्यंत तिकीट जाईल. सो आम्ही कारच प्रेफर केली. काही क्षणातच आपण श्री साईबाबा सनातन टेम्पलमध्ये प्रवेश करणार आहोत. त्या अगोदरच तुम्ही आतमध्ये काय काय बघू शकता. तर साईंची सुंदर अशी इटालियन मार्बलमध्ये मूर्ती केलेली आहे. साईंचं समाधी मंदिर, दीक्षितवाडा म्युझियम, द्वारका माई, गुरुस्थान, बाबांची चावडी, खंडोबाचं मंदिर, गणपतीचं मंदिर, हनुमानाचं मंदिर, लेंडी बाग, जे जे बाबांचे वस्तू आहेत त्या स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. आजूबाजूला जी झाडं आहेत, बाग आहेत, ते बाबांनी स्वतःहून त्यांच्या हाताने रोपं लावलेली आहे. बाबा जिथे ध्यान करायचे तो दगड, एक कडुलिंबाचं झाड ज्याची पानं गोड झाली म्हणतात, ते 4 दिवे जे कंटिन्युअस जळत असतात. इथे लॉकर पण अवेलेबल आहेत जिथे तुम्ही तुमचे मोबाईल्स और बिलॉंगिंग सेफ मध्ये ठेवू शकता. सो रेकमेंडेड आहे. बरेच सारे गेट आहेत. 6 नंबरच्या गेटने आत जाऊन तुम्ही लाईव्ह दर्शन बुक करू शकता. बरेच सारे इथे हॉटेल्स आहेत. मग आम्ही त्याच्या पार्किंगमध्येच गाडी पार्क करत आहोत. मंदिराच्या अपोजिटच पे अँड पार्क आहे. तर 100 रुपीज पार्क करून टेम्पल व्ह्यू हॉटेल आहे. टेम्पल व्ह्यूच्या हॉटेलमध्ये तुम्ही कार पार्क करू शकता. सो वाजलेले 5 जे आमचं दर्शन टाइम आहे. आतमध्ये फोन अलाउड नाही आहे तर आम्ही तिथल्या लॉकरमध्ये डिपॉझिट करणार आहोत. चप्पल पण आम्ही तिथेच काढणार आहोत बाहेर. काय करतोय नन्ना, काय करतोय? फूड. ये फूड टाइम कोकोमेलन टाइम आहे. आणि मग दर्शन एकदम मस्त झालं. थोडासा टाइम लागला. इवन दो आम्ही पेड पासेस घेतलेले पण थोडासा टाइम लागला कारण की आरती चालू होती. नन्नाला डायरेक्टली त्यांनी चरणात घेऊन गेलेले साईबाबांच्या. त्यामुळे तर आम्हाला तेच पाहिजे होतं. त्याला साईबाबाच्या ब्लेसिंग्स पण भेटलेले. आता तो ऑल सेट टू रोल आहे. बोल. रिटर्न जर्नीला आम्ही घेतलेला आहे दुसरा रोड जो जातो नाशिक वरून. असा लांब लचक टोल आहे. पण ज्या रोडने आपण पहिले आलो त्यापेक्षा हा रोड खूप चांगला वाटतोय. रोड घेतला आणि हा पहिले जुना रस्ता होता एकदम छोटा होता पण आता माहित नाही केवढा मोठा झालाय तो. सो मुंबईला जायचं असेल तर हा वरचा रोड आणि नागपूरला जायचंय तर असा खालचा रोड. मागच्या टेक पासून आतापर्यंत झालेले 1.5 तास. आम्ही अराउंड 8 o'clock ला जर्नी स्टार्ट केली. आता झालेले 9:30. सो आमचं दर्शन एकदम छान झालं. या वेबसाईटवरून तुम्ही या साऱ्या सर्व्हिस बुक करू शकता. आरती पूजा तुम्हाला ऑनलाईनच बुक करावी लागते. अवेलेबल डेट्स ग्रीनमध्ये आहेत. तुम्ही टाइम चूज करू शकता. नंबर ऑफ पर्सन चूज करू शकता. पर हेड 200 रुपीज आहेत. प्रायमरी डिवोटीजचे डिटेल्स, ID कार्ड डिटेल्स आणि पे करा. पेमेंट पेज तुम्हाला असं दिसेल ज्याच्यात तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि बरेच साऱ्या दुसऱ्या सर्व्हिसेसने पेमेंट करू शकता. व्योमला त्यांच्या पायाशी एकदम उचलून त्या भटजी बुवांनी त्याचं डोकं वगैरे तिथे टेकलं. आम्हाला तेच हवं होतं आणि ते झालं. त्याच्यानंतर उदी घेऊन, प्रसाद घेऊन आम्ही लाडू पण विकत घेतले. असेच आम्हाला खायला किंवा कोणाला प्रसाद म्हणून द्यायचे असतील तर. मग तुम्हाला जर प्रसाद विकत घ्यायचा असेल म्हणजे हा लाडू, ह्याच्यामध्ये एक लाडू येतो. हे एक पॅकेट 10 रुपयाला तुम्हाला मिळेल. तिथे 4 नंबरच्या गेटच्या बाजूलाच एक काउंटर आहे जिथून तुम्ही हे परचेस करू शकता. चणे, लाया अशा पण गोष्टी आहेत ज्या तुम्ही परचेस करू शकता. ते दर्शन झाल्यावर आम्ही गेलो साईबाबांच्या समोर, जिकडे तुम्ही हा फोटो बघताय माझा, किरणचा आणि व्योमचा आणि आईचा. त्याच्या तिथेच एक हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये आम्ही सँडविच खाल्लं कारण की आम्ही रिटर्न जर्नीला निघालो. आम्ही कुठे स्टे नाही करत. पण नेमकी ओके होतं. ठीक आहे, तुमचं काम चालेल. रेट्स थोडे जास्त होते. प्राईम एरिया मध्येच आहे, मंदिराच्या समोरच. हा, त्यामुळे तिथे जे पण रेस्टॉरंट्स आहेत त्यांचे सगळ्यांचे प्राइजेस जास्त असतात. पण ठीक आहे, तुम्हाला खूप भूक लागली असेल तर तुम्ही तिथे खाऊ शकता. चांगलं झालं की व्योमचं दूध तिथे गरम करून भेटलं. आम्ही 2 स्टॉप घेतलं. पहिल्या स्टॉपला जेव्हा आम्ही चाकणच्याकडे थांबलेलो त्यांनी पण आम्हाला केटलमध्ये पाणी गरम करून दिलं आणि ते ऑलमोस्ट 5-6 तास चाललं. शिर्डीला साईबाबा मंदिराच्या समोरच्या ज्या हॉटेलमध्ये गेलेलो तिकडे पण आम्ही त्यांनी आम्हाला त्या ओव्हन मध्ये गरम करून दिलं जे त्यांनी आता प्यायलं. अजून एक सांगायचंय तुम्हाला रस्त्याबद्दल. पहिल्यांदा वाटलेलं की हा इगतपुरीवाला जो रोड आहे, भिवंडी, इगतपुरी, देन शिर्डी, तो एवढा चांगला नसेल. वॉज रॉंग ॲट दॅट टाइम. पण मी तो पुण्यावाला रोड गेला. तो रस्ता चांगला आहे पण थोडा ऑंकट आहे आणि भरपूर सारे स्पीड ब्रेकर आहेत, तर त्यामुळे भरपूर टाइम तुटतो. हा रोड जेव्हा बघतो ना मी, जेव्हा स्टार्ट केल्यापासून आहे ना, हा असा एक लाईन स्ट्रेट एकदम लाईक ॲरो. 1 hour मध्ये मी क्लोज टू 110 किलोमीटर क्रॉस केले.
तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही हा वाला रस्ता घ्या. फक्त एकच टोल लागला. मी जिथून नाशिक म्हणजे शिर्डी बायपास आहे, लेफ्ट घेतला, तिथे इमिजिएट टोल होता. आता आय डोंट नो, आता पुढे मला अजून एक टोल भेटला तर मी तुम्हाला सांगेन. आता इथे आपल्याला पैसे पे करावे लागतील. समृद्धी हायवे भारवीर हा टोल आणि ह्याचे झालेले आहेत एवढे. आता हा पण घोटी टोल आहे जिथे रजिस्टर होणार कार आणि ॲट द एंड ऑफ दिस हायवे मला पैसे पे करावे लागतील. पे केला अर्जुन अल्ली टोल प्लाझावर आणि अमाऊंट होती 140. असं होतं आमचं शिर्डीची 1 डे ट्रिप जी आम्ही आमच्या फॅमिली बरोबर पूर्ण केली आहे. आणि आता आम्ही घरी जाणार, आम्ही जेवणार नाही, जेवलो आम्ही, ऑलरेडी खाल्लंय, आम्ही झोपणार आणि मग नंतर बघूया जर 31 ला कुठे गेलो तर नक्कीच त्याचा व्लॉग करू. तुम्हाला सर्वांना साईबाबांचे ब्लेसिंग. कसं वाटलं तुम्हाला आमचं साई दर्शन नक्की कळवा आणि भेटूयात आपण लवकरच. अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा हा आमचा चॅनल तुमच्या मित्र परिवाराबरोबर. भेटूयात लवकरच, एक तर नवीन वर्षात किंवा नवीन वर्षाच्या अगोदर. सो हॅपी न्यू इयर इन ऍडव्हान्स. हॅपी न्यू इयर इन ऍडव्हान्स. हाय. घेऊन झोपलाय ना. चलो लाइट बंद करो अभी, हो गया.